नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर खूप छोटासा पण खूप मोठा बोध देणारा विचार तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. एकदा स्वामी विवेकानंदांच्या शिष्याने त्यांना प्रश्न विचारला, स्वामीजी, दोघांमध्ये जर भांडण झालं तर माघार घ्यायची कोणी? ज्याचे विचार बरोबर असतात त्यानं की ज्याचे विचार चुकीचे आहेत त्यानं? स्वामीजींना हा प्रश्न विचारल्यानंतर स्वामीजींनी त्यावर फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, चूक कोण बरोबर कोण याला खरं तर अजिबात महत्त्व नाहीच. ज्याला सुखी व्हायचं आहे, आनंदी राहायचं आहे आणि इतरांनाही आनंदी करायचं आहे त्यानं या भांडणातून माघार घ्यावी. खरं तर स्वार्थ आणि मोठेपणा सोडला ना की आनंद घेता येतो आणि देताही येतो. अपेक्षा, गैरसमज, तुलना यामुळे एकमेकातली नाती बिघडू शकतात. असं होऊ नये म्हणूनच विसरा, माफ करा हे तत्त्व केव्हाही चांगलं. श्रोते हो, खरंच जेव्हा भांडणं सुरू असतात किंवा दोन व्यक्तींमध्ये मतभेद असतात त्यावेळेस दोघांच्याही मनात प्रचंड एकमेकांबद्दल राग असतो आणि मग भांडणाच्या वेळी एकमेकांना अद्वा तद्वा शब्दही बोलले जातात. असं म्हणतात ना, एखाद्या वेळेस मारल्याचे घाव भरून निघतात कालपरत्वे, पण बोलण्यानं मनावर जे आघात होतात ते आघात भरून निघायला खूप वेळ लागतो किंवा प्रयत्नपूर्वक ते भरून काढावे लागतात. म्हणूनच वादाचे मुद्दे काही असू देत, मतभेद कुठलेही असू देत, ते सामोपचारानं मिटवणं, समजावणीच्या शब्दात मिटवणं, म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी त्यावर एक योग्य मार्ग काढणं, सुवर्ण मध्य साधणं हाच त्यावर एक उत्तम उपाय. काय पटतंय ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.